शालेय शिक्षण मंत्र्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी बेंबीच्या देठापासून बोंबलत पत्रकार परिषद घेतली. एक राज्य व एक गणवेश. आता शाळा सुरू होऊन 2 दिवस झालेले आहेत, परंतु एकाही विद्यार्थ्याच्या अंगावरती गणवेश दिसत नाही. नमस्कार, मी परमेश्वर कदम. आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया. आपण या चॅनलवरती नवीन असाल तर त्याला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. आज शाळेचा दुसरा दिवस. एक राज्य एक गणवेश ही घोषणा हवेत विरली गेली आहे. शिक्षण मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली जोमात, परंतु अधिकारी चालले इकडे कोमात. अशीच घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पंचायत समितीतील शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची झालेली आहे. उबाटाच्या युवा सेनेने बार्शी पंचायत समितीतील गट शिक्षण अधिकारी यांना लेखी पत्र दिले होते व शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश व पुस्तकांबाबत चर्चा केली. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी यांची बांबेरी उडाली व त्यांनी ओढीची उत्तरे दिली. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी यांनी GR कोणता आहे, कसा आहे याची देखील शहानिशा न करताच बोलायला सुरुवात केली. परंतु उबाटा युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना एकदम धाऱ्यावर धरलेले होते. यावेळी बार्शी पंचायत समितीसमोर महाराष्ट्र शासनाने काढलेल्या GR ची जाहीर होळी करण्यात आलेली आहे. आज शाळा सुरू होऊन 2-3 दिवस झालेला आहे. त्या शासन निर्णय जूनमध्ये शासन निर्णय काढला, पण आज सगळ्या विद्यार्थ्यांना युनिफॉर्म वाटप असेल किंवा त्या शासन निर्णयावर कोणतीही अंमलबजावणी झाल्याचं निदर्शनास आलेलं नाही. तसंच ग्रामीण भागात काही जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत शालेय पाठ्यपुस्तक वाटप जे आहे ते काही प्रमाणात राहिलेलं आहे. आज पुढारीने बातमी लावलेली आहे. म्हणजे असं असतं, मग शाळा सुरू कशासाठी झाल्या? जर एखादा शासन निर्णय जारी करता आणि शासन निर्णयाची जर अंमलबजावणी करत नसतात तर मग ह्याचं, आणि आपले जे गट शिक्षण अधिकारी आहेत ते जिल्ह्याचे हेड आहेत शालेय शिक्षण समग्र अभियानचे. मग जर असं असेल तर मग काय, ह्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? शासनाचे प्रतिनिधी म्हणून तुमची काय अंमलबजावणी किंवा काय आहे? गणवेश जो आहे तर तो गणवेश आपल्याला शासनातर्फे दिला जाणार आहे. तो गणवेश खरेदीसाठी सध्याला तालुक्याला किंवा शाळेला कसली तरतूद नाही. ती तो जो गणवेश आहे, संबंधित गणवेश आपल्याला वरून शासनातर्फे भेटणार आहे. आता राहिली गोष्ट पुस्तकाची, पाठ्यपुस्तकं जी आहेत तर ती आपल्याला तालुक्याला जेवढी प्राप्त झालेली पाठ्यपुस्तकं आहेत ती सगळी आपण त्या संबंधित शाळांना त्यांच्या पाठीमागच्या पटसंख्येप्रमाणे किंवा मागणीप्रमाणे आपण त्यांना पुरवलेली आहेत. आणि ज्या शाळांना पाठ्यपुस्तकं कमी पडलेली आहेत तर त्या कमी पडलेल्या पाठ्यपुस्तकांची आपण मागणी घेत आहोत आणि त्या मागणीप्रमाणे आपण जिल्ह्याला किंवा शासनाला कळवून ते ज्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं भेटली नाहीत त्या संदर्भात आपण वितरण करूया भेटण्यात. आम्ही आपल्याला युवा सेनेच्या माध्यमातून आज इशारा देतोय, तर येत्या 8 दिवसात जर गणवेशाचं नियोजन आपल्या बार्शी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या माध्यमातून जर झालं नाही तर या ठिकाणी तुमच्या कार्यालयामध्ये निषेध म्हणून या खुर्चीवरती आज गट शिक्षण अधिकारी या ठिकाणी नाहीत. ते वारंवार ज्यावेळेस आम्ही शालेय विभागाचा एखादा प्रश्न घेऊन येतो त्यावेळेस ते वारंवार या ठिकाणी उपस्थित नसतात. आज युवा सेना पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी आहेत म्हणून आज या ठिकाणी निवेदन तुम्हाला देऊन या ठिकाणी वापस जातात. पण निवेदन देत असताना आम्ही या ठिकाणी आपल्याला इशारा देतो की 8 दिवसात आपण युनिफॉर्मचं नियोजन करण्यात यावं, अन्यथा येत्या सोमवारी यापेक्षा उग्र आंदोलन या कार्यालयात केलं जाईल. आज आम्ही शासनाचा निषेध म्हणून आणि आपलाही निषेध म्हणून आपल्या कार्यालयाच्या समोर गेटवरती शासन निर्णयाची होळी करत आहोत. साहेब गुरव साहेब जे आहेत ते आपल्या पंचायत समिती बार्शीला गट शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, पण त्यांच्याकडे जिल्ह्याचा देखील चार्ज आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये विस्तार अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत आणि तिथे देखील त्यांच्याकडे बहुतांश विषय दिलेले आहेत. त्याच्यामुळे ते आठवड्यातले जे जेव्हा कामाची गरज आहे तेव्हा ते
बार्शी तालुक्याला असतात आणि आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जिल्हा परिषद सोलापूर येथे बदली प्रक्रिया चालू असल्यामुळे जिल्ह्यातील सगळे गट शिक्षणाधिकारी तुमच्या बदल्यांचं बिदल्यांचं काय नाही आमच्या त्या पोरांना ते जिल्हा परिषद नाही ते तुमच्या बदल्यांचं ते राहू द्या पोरांची शाळा एवढ्या नाही उघडल्या लेकरा बाळांनी बदली ह्या विषयापेक्षा हा विषय महत्वाचा मग तुमच्या पैशाचे बदली तुमची ठेकेदारी चालती तो विषय सोडा मुलांच्या शाळेतल्या जे पोरं चालले तर उघडे लागले जाऊ का पोरं त्याचं उत्तर द्या ना तुम्ही बाकी काय करायचं आम्हाला शाळा सुरू झाल्यानंतर असतात का कपडे आता तुम्ही बिगर काढवेशाचं येता कशा आहे इकडं पंचायत समितीला आपण सगळेजण शासनाचा निर्णय बांधलेला होता आणि मग हे आम्ही त्यासाठीच करायला आलोय तेवढं तुम्ही गोरबच्चन मारता शासन की मुलींना मोफत शिक्षण आहे काय आहे प्रत्येक शाळेमध्ये लूट चालू आहे गट शिक्षण अधिकारी त्यांच्या बदल्याच्या ह्याच्यात पाहायला लागले जबाबदारी जर तुमच्या इथं घ्यायला होत नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा दुसरा प्रभारी नेमावा ना पूर्णपणे आज तालुक्याची जर हेड असतील आणि ते जर या ठिकाणी उपलब्ध नसतील तर मग काय विद्यार्थ्यांनी सगळं कसं काय सगळे गट शिक्षण अधिकारी बदल्यांसाठी मान्य शिक्षण अधिकारी नाही मग तुम्ही आम्हाला जबाबदारी घेऊन फोन करा त्यांना आता आणि कधी करणार आहे तसं तुम्ही फोन लावून आम्हाला हे करा फोनवर वचन देऊ नका म्हणून काम होत नाही तर लेखी लिहून द्या आम्हाला गट आम्ही बदल्यांच्या ह्याच्यात अडकलेलो आहे आम्ही काय पोरांना उघडे नागडे जाऊ दे शाळेला म्हणून अजिबात आम्ही शाळेत विद्यार्थ्यांना जाऊ देणार नाही तुम्ही आता फोन लावा पुण्यात आणि आम्हाला बोलायला द्या करा फोन करा नाही निवेदन तोच विषय आहे दुसरा काय बोललेत ना त्याचा जाब विचारायला आलोय आम्ही आम्हाला माहिती आहे ना आम्हाला काय तो विषय नाहीये आपल्याला देण्यात येणार आहे मग तुम्हीच अधिकारी तुम्ही जबाबदार अधिकारी नसेल खाजगी शाळांची फी पण लय वाढल्या त्यावर लक्ष द्यावं कॅमेरा बंद करता मी थोडा फोन लावतो नाही काय अडचण आपण काय हे करतोय का चुकीचं बोलणार काय तुम्ही द्यायचं लोकल नाही आमच्या स्पीकरवर टाका मुलींना मोफत शिक्षण सगळ्या ठिकाणी 60-70 रुपये फी आहे नमस्कार साहेब साहेब आपल्याकडे युवा सेनेचे कार्यकर्ते आलेले आहेत आणि त्यांनी निवेदन पण आणलेलं आहे तर आपल्या विद्यार्थ्यांना तालुक्यातील विद्यार्थ्यांना गणवेश न भेटल्याबाबत ते त्या संदर्भात निवेदन घेऊन आलेले आहेत स्पीकर करा आमच्या प्रतिनिधीला बोलू द्या आता साहेबांनी देखील सांगितलेलं आहे ते आम्हाला तुमचं फोनवर नका सांगू आम्हाला बोलायचं तुम्ही फोन लावून द्या नाहीतर आम्ही इथं बसून टी आंदोलन करणार स्पीकर करा ना तुम्ही काय आम्हाला बी ऐकू द्या ना साहेब ते म्हणतात तुमच्याशी बोलायचं आहे त्यांना म्हणजे साहेब मी मोठा आवाज करतो स्पीकरवर टाकतोय सांगा त्यांना मोठा स्पीकर फरक आहे साहेब जय महाराष्ट्र तहसील कार्यालयाला तर सर पुढच्या वर्षी मिळतील की ह्या वर्षी मिळतील ड्रेस पोरांना बर मग कुठल्या शाळेला ड्रेस कोड नाही आहे का मग नाही मग इतके दिवस लागण्याचं काय कारण आहे सर मुलांना वेळेवर शाळेला पुस्तकं नाहीत मुलांना ड्रेस नाही आहेत कसं शिक्षण घ्यायचं पोरांनी बर त्यांना होत नसेल तर सर ओपन टेंडर काढा त्यांना होत नसेल तर बाकी तर घेतील ना एका माणसामुळे सगळ्या राज्यातल्या किंवा आपल्या तालुक्यातल्या एका माणसामुळे कोणतं जे माणूस आहे त्या माणसामुळे सगळे लेकरं बाळ वेटीला धरणार आहेत का तुम्ही कुणाच्या हातात आहे सर सर तुम्ही शासनाचेच आहेत ना प्रतिनिधी मग ते मिळणारच नाहीत का तसं सांगा ना तुम्ही मुलांना
मग कधीपर्यंत होणार आहे याचं आम्हाला तुम्ही मुदत द्या, नाहीतर आम्ही इथं आंदोलनाला बसणार आहे आजपासून. आणि शिवून कधी मिळतील? आम्हाला एक तारीख सांगा साहेब, म्हणजे त्या तारखेपर्यंत आम्ही तुमचं आता ऑन कॅमेरा आहेत सगळे तुमचे, ते मीडियाचे पण प्रतिनिधी आहेत बरं का. नाही जबाबदारी नाही, पण ते मुलांपर्यंत पोहोचणं ही तर तुमची जबाबदारी ना सर. कोण आहे ते, किती पाठपुरावा काय केलेला आहे तुम्ही त्याच्या संदर्भात? साहेब आपण समग्र शिक्षा अभियानाचे हेड आहेत, असं उडवा उडवीची उत्तरं देऊ नका तुम्ही. त्या अभियानाचे आपण हेड आहेत. बरं कापड कुठं गेलंय सांगा, आम्ही जातो शोधायला. कापड जर मिळत नसेल तर बर बर सर, पण शाळा सुरू झाली ते लक्ष देते का तुम्हाला? हा नाही नाही, मग त्याचा पाठपुरावा करणं तर तुमच्या हातात आहे ना सर. हा मग आम्ही त्याच मागणीसाठी इथं आलेलो आहे की तुम्ही लवकरात लवकर, ड्रेस नाही कुणाला काय नाही, तुम्ही इथं संबंधित अधिकारी असून इथं तुम्ही उपलब्ध नाहीत, मग आम्ही कुणाला निवेदन द्यायचं? खुर्चीला निवेदन नाही, तुमचं काम नाही म्हणून. हा बर अहो मग तुम्ही, आम्ही त्यासाठीच आलेलो आहे सर सगळे, की असं विद्यार्थ्यांची हाल व्हायला लागली, तर तुम्ही आमची जी म्हणजे नाही का विद्यार्थ्यांची जी पुस्तकांचं ह्याचं जे आहे ते शासन दरबारी तुम्ही पाठपुरावा करा, ह्याच्यासाठीच आम्ही तुम्हाला निवेदन द्यायला आलेलो आहे. ठीक आहे सर, मग हे लवकरात तुम्ही लवकर करा. काय सांगितलं बघा, हा नाहीतर युवा सेनेनं सगळ्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आम्हाला युवा सेनेमार्फत परत एकदा आंदोलन करावं लागतं. हा आम्हाला 8 दिवसात तुम्ही काय पाठपुरावा केलाय किंवा त्याचं काय त्याचा निर्णय होणार आहे सरकारचा, हे तुम्ही एकदा ओपन पत्रकार परिषद घ्या, सगळ्या पत्रकारांना बोलवा आणि सगळ्या बार्शीतल्या नागरिकांना कळू द्या. सगळे संभ्रमावस्थेत आहेत ना, काही दुकानदार चढ्या रेटनं कपडे विकायला लागलेत, पुस्तकं विकायला लागलेत, गोरगरिबांना नेमकं लक्ष देत नाहीये की विकत घ्यायचं नाही विकत घ्यायचंय. तर तुम्ही 21 तारखेला येऊन सगळ्या पत्रकारांना बोलून काय ते शासनाची भूमिका सगळ्यांसमोर स्पष्ट करा. ओके साहेब, जय महाराष्ट्र. जोवर पुस्तकं मिळत नाही तोवर शाळा बंद ठेवा म्हणून. मग कशा अभ्यास करायला आपल्याला भाऊ शाळा बंद ठेवता येत नाही, पण आताच बघा शाळेत काय घेऊन 8 जून 2023 पत्र निघले, 24-25 ड्रेस तुम्ही आधी तयार करायचे, म्हणजे 23ला जे पब्लिक झालेलं आहे महिला बचत गटाला याचं काम द्यायचंय. तुमचं जे नियोजन आमचं पाठपुरावा करा, आम्ही 8 दिवसांनी परत येणार आहे इकडे. गट विस्तार अधिकारी म्हणून तुम्ही आता पत्रकार आहेत, युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, किती शाळेमध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तक कमी पडले याची आकडेवारी तुमच्याकडे आता आम्हाला दावता येईल किंवा किती शाळेमध्ये शिल्लक राहिली, शिल्लक किती राहिली, आपल्याला मागणी किती करावं लागेल, असं काय तुमच्याकडे आहे का? आता आम्ही शाळा सुरू होऊन हा आजचा दुसरा दिवस आहे. बरोबर, आता आम्ही जो काम करत होतो तर शाळा सुरू होऊन आज दुसरा दिवस आहे. आता पहिल्या दिवशी आपण पाठ्यपुस्तक म्हणजे पूर्वीच शाळा सुरू होण्याच्या अगोदर आपण शाळांना संबंधित शाळांना पाठ्यपुस्तकाचं वितरण केलेलं आहे. आणि आम्ही ते विचारलं नाही तुम्हाला, आम्ही तुम्हाला ते विचारत नाही, तुम्ही वितरण ऐका हो तुम्ही ऐका, तुमचं नका सांगू आम्हाला काय, अहो तुम्ही ते सांगू नका, आम्ही काय तुम्हाला विचारलं, आम्ही तुम्हाला काय विचारतो हे लक्षात येते तुमच्या. कुठं कमी पडले दिले हे आम्हाला सांगू नका, उपकार केले नाही तुम्ही. कमी पडले त्याचं तुम्हाला आम्ही जाब विचारतो. मी तेच सांगतो, तुमच्याकडे आकडेवारी आहे का आता दावायला? तर शनिवारी, अहो तुमच्याकडे आकडेवारी दावा तुम्ही आम्हाला. अहो सर, किती कमी पडले तुमच्याकडे? शनिवारी ते पाठ्यपुस्तक वितरण केले आणि त्याच्यानंतर आजच शाळा भरलेली आहे. आज 11-12 वाजलेले आहे, आज भरली म्हणजे 2 तास झाले. अशा तालुक्यात 139 फक्त गाव आहेत. असं काय तुमच्याकडे तुम्ही स्वतः जाऊन प्रत्येक गावामध्ये व्हिजिट करत नाही? तुमच्याकडे मुख्याध्यापक आहेत, केंद्र प्रमुख आहेत. तुमच्या ह्या 2 तासामध्ये किती कमी पडले तुमच्याकडे आकडेवारी आहे का? तर आम्ही तीच आकडेवारी मागण्यासाठी आता जो काम करत तुम्ही किती कालावधी घालवणार आहे त्याच्यात? आम्हाला कधीपर्यंत कळेल बाबा कमी पडले? आज संध्याकाळपर्यंत आम्ही ती आकडेवारी आता ह्या 2 तासात तुम्ही काय केलं?
आम्ही तोच फॉर्म बनवत होतो. 139 गावामध्ये 2 तासात तुम्हाला अर्ध्या तासामध्ये तुम्ही 139 गावाची पूर्ण माहिती घेऊ शकता. तुमच्याकडे विशेष टीम आहे, सगळे केंद्र प्रमुख आहेत. तुम्ही ऐकून घ्या आणि थोडं मानवतावादी दृष्टिकोनाने विचार करा. तुमच्याकडे मानवतावादी आहे का? आपल्याकडे शाळेमध्ये ऑलरेडी शिक्षण तुम्हाला मानवतावाद दिसत नाही का? आज विद्यार्थ्यांना पुस्तक नाही, तुमचे टेंडर या माणसापाशी अडकले त्या माणसापाशी अडकले म्हणून तुम्ही लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान करता का? नुकसान नाही सर. आता नुकसान नाही म्हणजे बिगर पुस्तकाचं शिक्षण ही कुठली शिक्षणाची पद्धत ज्या आहे? विद्यार्थ्यांनी तुम्ही असं सांगा की ज्या विद्यार्थ्याला बाबा गुरुकुल सिस्टम चालू केली क्षमतेनं पोच करत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊ नये असं तर तुम्ही जाहीर करून टाका. बिगर पुस्तकाचा अभ्यास कसा करायचा हे तरी सांगा ना तुम्ही. म्हणजे काय तुमची नवीन काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स चालू केलंय तुम्ही, काय केलंय झेडपीला तसं सांगा काहीतरी. तुम्ही असं जाहीर करताय का? आता हे सगळे मीडिया आहे, समोर मीडिया आहे, दैनिकाने ही बातमी लावलेली आहे पाठ्यपुस्तक कमी पडली म्हणून. म्हणजे खरं आहे का खोटं आहे? आणि जर खरं असेल तर याला निष्क्रिय कारभार तुमचा असा आम्ही म्हणावं का? बघा, आपल्या तालुक्याला जी पाठ्यपुस्तकं येतात तर ती UDASच्या आकडेवारीप्रमाणे आपल्याला पाठ्यपुस्तक प्राप्त झालेले आहेत. पण प्रत्यक्ष मागणी जी आहे ती प्रत्यक्ष मागणी त्याच्यापेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याला प्राप्त पाठ्यपुस्तकामध्ये थोडाफार फरक जाणवत आहे प्रत्यक्ष मागणीप्रमाणे. आणि त्या संबंधित मागणीप्रमाणे आपल्याला ती पाठ्यपुस्तकं कमी पडलेली आहेत. किती कमी पडलेली आहेत की आपल्याला आज आम्ही आकडेवारी घेणार आहोत आणि त्या संदर्भात आम्ही जिल्ह्याला कळवून लवकरात लवकर 2 दिवसात वाटप लवकर म्हणजे किती गुरुवारी वाटप करणार. तुम्ही जर आकडेवारी घ्यायला जर 4 दिवस घालवतात तर वाटपाला 4 महिने लागतील का? 4 दिवस अजिबात तुम्ही गुरुवारी वाटप करणार काम चालू आहे. आणि आजच आम्ही जी पाठ्यपुस्तकं तुम्ही गुरुवारी वाटप करणार आहेत त्याची आकडेवारी तुम्ही गुरुवारी वाटप करू शकणार आहेत का? सर आम्ही नसर करणार तर तुम्हाला एक आम्ही 8 दिवसाचा वेळ देतो. गुरुवारी वाटप 8 दिवसामध्ये तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत ते पुस्तकं पोहोचले पाहिजे. नाही असं कसं म्हणणार मॅडम? तुम्ही जर इथं व्यवस्थित पाठवलं असतं मागणी, तुम्ही बदली प्रक्रियेसाठी जिल्हा कार्यालयात आज गेलात. ऐका, ऐका हे जे चाललंय तुमच्याकडे कुठला टेबल आहे मॅडम? UDAS प्रमाणे पुस्तक वाटपात निघाला. आम्ही विस्तार अधिकारीशी बोलतोय, तुम्ही यांना सांगा. ते नवीन आहे. असू द्या, आपल्याला नवीन जरी असलं तर शिस्तीचा भाग आहे ना. 2021च्या UDAS प्रमाणे आपल्याला पुस्तकं प्राप्त आहेत जिल्हा कार्यालयाकडून आणि जेवढी अवेलेबल आहेत तेवढी आम्ही काय म्हणतोय, तुम्ही कमी पडलेली पुस्तकं वाटप करणार हे आमचा प्रश्न. आमचं तुम्ही वाटप केलं असं प्रश्न फक्त आहे किंवा 2 दिवसात तुम्ही वाटप करणार का? तुमचा प्रश्न आम्ही जिल्हा कार्यालयाला पोहोचवू शकतो. किती पण दिवसात? जिल्हा कार्यालयातून पुस्तकं SCRT वरून इकडे येणार असतात. ऐका ना, तुम्ही इथं लवकरात म्हणजे तुम्ही 31 मे लवकर आहे. 31 मे लवकरात आम्हाला जे पुस्तकं पुरवतात जिल्हा कार्यालयाला विचारा मॅडम. फोन लावा तुम्ही, आता मीडिया चालू आहे. फोन लावा, किती दिवसात मिळतं तू विचारा. सगळं संभ्रम होत आहे मॅडम. लोक विकत घ्यायला चालले, काळा बाजार चालू आहे शिक्षणाचा इथं. पुस्तकं जी मागच्या वर्षीची आहेत ती पण जमा करून घेतलेली आहेत. ती कमी पडले ती 2 नवी 2 जुनी वाटत केली. असं म्हणणं काय झालं का तुम्हाला? मीडियावाल्यांनी देखील ही बातमी पोहोचवा की म्हणजे ती बातमी तुम्ही पोहोचवा. पालक वर्गांनी पाठ्यपुस्तकं बाहेर कुठेही जास्त किमतीमध्ये विकत घ्यायची आवश्यकता नाही. ती संबंधित पाठ्यपुस्तकं लवकरात लवकर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहोत. त्यासोबतच गणवेश आहे तर गणवेश देखील आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जून एंडपर्यंत म्हणजे या महिन्याच्या शेवटीपर्यंत आम्ही तुम्हाला पोहोचवण्याचे प्रयत्न करू. आणि पुस्तक युनिफॉर्म झाला जून एंड पुस्तक त्याच्या अगोदर साहेब मग 1 जुलैपर्यंत जर तुम्ही सगळ्यांना हे केलं नाहीत आणि गट शिक्षण अधिकारी आल्यानंतर तुम्ही मीडियाला बोलून जे बार्शीमध्ये कन्फ्युजन झालेलं आहे सगळं की पुस्तकं घ्यावे का नाही, गणवेश घ्यावे का नाही, त्याच्या संदर्भात शासनाची तुम्ही भूमिका सगळ्या मीडियाला बोलून तुम्ही स्पष्ट करणं गरजेचं आहे. 2 आहेत, काही शाळेमध्ये 1च वाटतं. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते गट शिक्षण अधिकाऱ्यांनी समोर येऊन करावी. नाहीतर त्यांच्या पुढे युवा सेनेच्या मार्फत अतिशय उग्र आंदोलन तुम्हाला सगळ्या युवा सेनेच्या युनिफॉर्म बाबतीत आमचा एक प्रश्न आहे. तुम्ही जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही 2 गणवेश देणार का? त्या बाबतीत संभ्रमावस्था काय आहे तुमची? म्हणजे जनतेमध्ये पालकामध्ये संभ्रमावस्था आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही युनिफॉर्म देणार 2? 1 देणार आहेत तर 2 देणार आहेत. आता 2 युनिफॉर्म सगळ्या विद्यार्थ्यांना भेटणार आहेत. किती?
किती हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे शासन निर्णय तुम्ही वाचलाय का? शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी शासन माहित निर्णय माहित नाही नाही. एक देणार आहेत तर दोन देणार आहेत. तुमचं नाव सांगा मीडियाला एकदा. म्हणजे शासन इतकं निर्णय तुझं नाही. तुम्ही वाचलाय का? हे बघा, तुम्ही चेअर वाचला नाही का? थांबा, थांबा. तुम्ही तुम्ही चेअर वाचला नाही. मी वाचलेलं आहे, ऐकून घ्या. तुम्हाला उत्तर काय येतं मी- आपलं? मी तेच सांगतोय. गिबीसाठी उत्तर द्या ना, एक आहे का दोन आहे? मी तेच सांगतोय की मग तुम्ही म्हणता माहित नाही, तुम्ही केव्हापासून शांत सांगतोय थांबता असं तुम्ही. कसं? सांगा, आणि तुमचा तुमचा प्रश्न मी पूर्ण मग ऐकून समजा घ्यावा लागेल ना. तुम्हाला आज्ञांतर हे असेल बघा, तर तुम्ही तर शासन तुम्ही याला जर अध्ययन असेल ना तर तुम्ही थोडे दिवस ट्रेनिंग घेऊन या. तुमच्याकडे हे बघा, आज्ञान मी असेल तर. शासन निर्णय वाचलेला आहे. काय आहे सांगा आणि बरं. सांगा सर त्या मीडियासमोर सांगा काय आहे तुमचं त्या शासन शासन निर्णय. निर्णयानुसार एक जो युनिफॉर्म आहे त्याचा आपल्याला कापड भेटणार आहे. बरं हा. आणि आता तुम्ही दोन म्हणले थांबा, थांबा. आणि पुन्हा एक आणि म्हणले. जो दुसरा युनिफॉर्म आहे होय. तो शासनाकडून असाच म्हणजे असंच विद्यार्थ्यांचा म्हणजे? मापा घेऊन हा. त्याचा म्हणजे सिलाई केलेला युनिफॉर्म आपल्याला भेटणार आहे. अशा रीतीने दोन युनिफॉर्म आपल्याला भेटणारच आहेत. किती कालावधीमध्ये 2 महिन्याचा कालावधी जो आहे भाऊ आता ह्याच्यात आहे ना बरोबर ह्याच्यामध्ये डिटेल आहे सगळं. तुम्ही एकदा वाचा. तुम्हाला जर आज्ञान असेल तर तुम्ही शासन निर्णय वाचून दाखवा. शासन निर्णय शिक्षण विभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती बार्शी. शिक्षण अधिकाऱ्यांना 2 ठिकाणी नोकरी बजावावी लागत आहे. काम असेल तर बार्शी अन्यथा बेवारशी. अशीच बार्शी तालुक्यातील गट शिक्षण अधिकाऱ्यांची गत होते. कारण सोलापूरमध्येही ड्युटी करत असतात. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना गट शिक्षण अधिकाऱ्याच्या साहेब तुम्हाला खुर्चीला विनंती करतो. आज निवेदन देण्याची वेळ येते. कार्यालयाचे एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मे मध्ये या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन शासन निर्णय जारी केला होता की राज्य सरकार एक युनिफॉर्म आणि दुसरा युनिफॉर्म समग्र शिक्षा अभियानमधून 2 असे दुसरा युनिफॉर्म असं देणार होते. शाळा सुरू होऊन आठवडा उलट आलेला आहे, पण आज तागायत त्या युनिफॉर्म बाबतीत कोणतीही अंमलबजावणी शासनाकडून झालेली दिसत नाही. आज या ठिकाणी बार्शी पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन द्यायला आले असता या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी उपस्थित नाहीत. विस्तार अधिकाऱ्यांना युवा सैनिकांनी जाब विचारला असता त्यांना कोणत्याही पद्धतीची त्यांना उत्तरं देता आली नाहीत. असे अधिकारी बार्शी पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागाने आहेत की सदर शासन निर्णयही त्यांना माहीत नाही की युनिफॉर्म कोण देणार आहेत, कसे देणार आहेत आणि किती युनिफॉर्म देणार आहेत. या ठिकाणी युवा सैनिकांनी ज्यावेळेस त्यांना विचारणा केली त्यांना प्रश्नाची उत्तरं देत असताना त्यांची दांडल उडालेली आहे. या ठिकाणी आज या शासन निर्णयाची युवा सेनेच्या वतीनं तर आम्ही होळी करतच आहोत. सोबत या ठिकाणी आम्ही गट शिक्षण अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे इशारा दिलेला आहे. जर 1 जुलैपर्यंत जर प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला युनिफॉर्म मिळाला नाही तर यापुढील काळात जुलैच्या पहिल्या आठवड्यात यापेक्षा उग्र आंदोलन युवा सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी उभा केलं जाईल अशी मी या ठिकाणी सर्व युवा सेनेच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करत आहे. आणि सर्व पालकांना विनंती आहे की जे पालक या ठिकाणी संभ्रमावस्थेत आहेत त्यांनी युवा सेनेचे असेल किंवा शिक्षण विभागाचे आपण संपर्क साधून जी आपली जी संभ्रमावस्था आहे ती दूर करण्यात यावी असं या ठिकाणी मी विनंती करतो. लागणारा गणवेश आहे तो बाहेरील दुकानातून विकत घेऊ नये. तो राज्य सरकारकडून आपल्याला पुरवला जाणार आहे. शिवसेना जिंदाबाद. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. मुर्दाबाद मुर्दाबाद शिंदे सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद शिंदे सरकार मुर्दाबाद. शिवसेना जिंदाबाद. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. या सरकारचं करायचं काय? खाली डोके वर पाय. विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाचं नुकसान करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी.